वसंती इन कुत्तों के आगे मत नाचना किंवा तो दिवाना जो गर्वाने सांगायचा इलाका कुत्तों का होता है शेर का नाही, या डायलॉग प्रमाणेच धर्मेंद्र यांचं आयुष्य होतं। आयुष्यभर ते निडर आणि बेधडक राहून जगले। अंडरवर्ल्डमधून थेट धमकीचा फोन आला तरी त्यांनी माझ्याकडे संपूर्ण आर्मी आहे अशी उलट धमकी देणारा हा माणूस आपल्या प्रेमासाठी धर्म बदलण्याचा कठोर निर्णयही घेतो। मुंबईमध्ये आज धर्मेंद्र यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतलं एक युग संपलंय। त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांचा संपूर्ण प्रवास हा कोणत्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नव्हता। 7 दशक इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधल्या लुधियाना जिल्ह्यातील साहनेवाल गावात झाला। लहानपणापासूनच सिनेमाची त्यांना खूप आवड होती। इतकी आवड की 1949 मध्ये प्रदर्शित झालेला दिल्लगी चित्रपट त्यांनी 40 वेळा पाहिला होता। इथूनच त्यांना वाटलं की आपण पण ॲक्टरच बनायचं। पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी करावी लागली। पण अभिनयाच्या वेडाने कामात मन लागणारच नव्हतं। शेवटी त्यांनी नोकरी सोडली आणि मुंबईत यायचं ठरवलं। पण मुंबईत येणं जितकं सोपं असतं तितकंच अवघड असतं मुंबईमध्ये टिकून राहणं। 1955 ते 60चा तो काळ होता। रेल्वे कॉलनीमध्ये त्यांनी एक घराची बाल्कनी भाड्याने घेतली, ज्यामध्ये फक्त एक खॉट बसेल आणि त्यांचं थोडंसं सामान बसेल एवढीच जागा होती। ते तेवढ्याच जागेत राहायचे आणि रोज कोणत्या ना कोणत्या फिल्मच्या ऑडिशनसाठी जायचे। खिशामध्ये पैसे नसल्यामुळे फक्त एक टाइमचं जेवण मिळायचं आणि रात्री इसबगोल खायचे। या इसबगोलचा किस्सा पण फेमस आहे। धर्मेंद्रना काही लोकांनी सांगितलं होतं की मुंबईत पाण्यामुळे पोट लवकर बिघडतं, म्हणून सायलियम म्हणजेच इसबगोल सोबत ठेवा। पण त्यांना त्यांचा मित्र रात्री उशिरा हे सायलियम खात असताना दिसला। धर्मेंद्र जागे झाल्यावर त्यांनी विचारलं, तेव्हा मित्राने सांगितलं की माझं पोट बिघडलंय। मग धर्मेंद्र पण म्हणाले की माझं पण पोट बिघडलंय। म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना हे इसबगोल खायला दिलं, ज्याने थोडं का होईना पण त्यांच्या पोटामध्ये भर पडली। स्ट्रगल असला तरी न चुकता ते रोज ऑडिशन द्यायचे। शेवटी संधी मिळालीच। दिल भी तेरा हम भी तेरे या अर्जुन हिंगोराणी यांच्या चित्रपटात संधी मिळाली। मानधन ठरलं फक्त 51 रुपये। 1960 मध्ये चित्रपट रिलीज झाला आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही। हे झालं सिनेमाबद्दल, पण ते त्यांच्या ॲक्शन फिल्मसाठी ओळखले जातातच। पण त्यांनी साकारलेल्या रोमॅन्टिक भूमिका लोकांचं मन जिंकून गेल्या। त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा एखाद्या सिनेमापेक्षा काही कमी नव्हती। 1954 मध्येच म्हणजे बॉलिवूडमध्ये येण्याच्या अगोदरच त्यांचं प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं। पण इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मात्र त्यांना एका सुंदरीनं भुरळ पाडली होती। ती म्हणजे बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी। 1970 मध्ये आलेला तुम हसीन में जमान या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि इथूनच त्यांची केमिस्ट्री जुळली। ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले। 1970 पर्यंत दोघेही सुपरस्टार होते। त्यांना हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण इथं कहाणीमध्ये ट्विस्ट आहे असं आपण म्हणतो ना, तसंच झालं। हेमा यांच्या वडिलांनी विवाहित पुरुषाशी लग्न करायला विरोध केला, तर दुसरीकडे धर्मेंद्रच्या पत्नीने त्यांना घटस्फोट द्यायला नकार दिला आणि हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी असताना तिच्या परवानगीशिवाय दुसरं लग्न करताच येत नाही आणि केलं तर तो गुन्हा मानला जातो। पण तरीही धर्मेंद्र यांनी जिद्द सोडली नाही। या दोघांनी त्यांच्या प्रेमासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन एक निर्णय घेतला। तो निर्णय होता धर्म बदलण्याचा। हेमा मालिनी या मूळच्या आयंगर ब्राह्मण आणि धर्मेंद्र हे शीख जाट होते। लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायचं ठरवलं आणि धर्मेंद्र झाले दिलावर खान आणि हेमा झाल्या आयशा BR चक्रवर्ती। 21 ऑगस्ट 1979 रोजी त्यांनी सगळ्या समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केलं। 45 वर्षाच्या या सोबतीमध्ये धर्मेंद्रना कोणीही कधीही प्रश्न विचारला तरी हेमाच माझी ड्रीम गर्ल होती आणि तीच राहणार असंच ते म्हणायचे। प्रेमाच्या बाबतीत ते हळवे होतेच, पण बाकी सगळ्यांसाठी ते एक निडर व्यक्तिमत्व होतं। असाच एक किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित पुरी यांनी सांगितला होता। सत्यजित पुरी म्हणाले, जेव्हा जेव्हा धर्मेंद्र यांना अंडरवर्ल्डकडून धमकीचा फोन यायचा तेव्हा ते त्यांना म्हणायचे, जर तुमच्याकडे 10 लोक असतील तर माझ्याकडे संपूर्ण भारताचं सैन्य आहे। जर मी कोणाला सांगितलं ना तर ट्रकभर लोक पंजाबमध्ये लढण्यासाठी येतील, त्यामुळे माझ्या नादाला तुम्ही लागू नका अशी उलट धमकी तेच अंडरवर्ल्डवाल्यांना द्यायचे। धर्मेंद्र यांना दारूचं प्रचंड वेड होतं। इतकं वेड की एकदा त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली की ते थांबायचेच नाहीत। शोलेच्या शूटिंग दरम्यान तर नॅचरल ॲक्टिंग यावी यासाठी त्यांनी एकामागून एक 12 बॉटल्स दारू संपवली होती। असाच अजून एक किस्सा आहे। आशा पारेख आणि धर्मेंद्र हे आयेदीन बहारके याचं शूटिंग करत होते। शूटिंग नंतर टीम रात्री उशिरापर्यंत पार्टी करायची आणि धर्मेंद्र ही खूप दारू प्यायचे, ज्याचा वास सकाळपर्यंत येत असायचा। धर्मेंद्रकडून येणाऱ्या दारूच्या वासाने आशा पारेख खूप अस्वस्थ होत्या। तिला ते अजिबात आवडत नव्हतं, म्हणून धर्मेंद्र सेटवर जाण्यापूर्वी वास लपवण्यासाठी कांदे खाऊन यायचे। एकदा धर्मेंद्रने आशाला सांगितलं की हा वास कांद्याचा नसून दारूचा आहे। यावर आशाने धर्मेंद्रला दारू सोडण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांनी दारू सोडली। एवढे ते शब्दाचे पक्के होते। आज त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक युग संपलंय असं म्हणायला हरकत नाही। वयाच्या 89व्या वर्षापर्यंत सुद्धा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं नाही। आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या फेमस डायलॉगमुळे आणि त्यांच्या अजरामर सिनेमांमुळे ते आपल्यामध्ये अमर राहतील हे नक्की। बाकी तुमचा धर्मेंद्र यांचा आवडता सिनेमा कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।